व्यावसायिक सिलेंडर पुरवठ्यावरती निर्बंध आणण्यात आले, त्यामुळे मुंबईमध्ये 35% हॉटेल्स बंद आहे। बुधवारपर्यंत हॉटेल बंद होण्याचं प्रमाण 75% जाण्याची शक्यता आहे। मुंबईमधून आणखी एक महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये स्टोव्ह वापरणाऱ्या स्टॉल चालकांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे। सिलेंडरच्या तुटवड्यामुळे स्टॉल चालकांकडून रॉकेल टाकून स्टोव्हचा वापर केला जात होता। मात्र स्टोव्ह वापरणाऱ्या प्रभादेवीतील स्टॉल चालक मोहन मनी सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल असं कृत्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर त्यामुळे आता सिलेंडर तर नाही, मात्र स्टोव्ह वापराल तरी देखील कारवाई होणार असल्याचं बघायला मिळतंय। ठाण्यात वडापावच्या किमती वाढलेल्या। ठाण्यामध्ये वडापाव 5 रुपयांनी महागलाय। गॅस सिलेंडर, बेसन आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्वसामान्यांना परवडणारा वडापाव महागला, ग्राहक नाराज झालेत। एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आणि तेव्हापासून मुंबईमधील छोटे व्यावसायिक आणि स्टॉल धारक पर्यायी साधनांचा वापर करत आहेत। काही जणांनी कोळशांच्या शेगड्यांचा वापर करायला सुरुवात केली आहे, तर काही जणांनी केरोसिनवरती आता चालणाऱ्या स्टोव्हचा देखील वापर करण्यास सुरुवात केली। सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला, त्यामुळे सिलेंडर मिळत नाहीये आणि अशा वेळी व्यवसाय मात्र सुरू ठेवायचा आहे, त्यासाठी हे मार्ग निवडण्यात आले आहेत। एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आणि त्याची सगळ्यात मोठी झळ छोटमोठ्या व्यावसायिकांना बसते आहे। मात्र या सगळ्यामध्ये पर्यायी साधनांचा वापर करायला आता या सगळ्या व्यावसायिकांनी सुरुवात केलेली आहे। अनेक हॉटेल, रेस्टॉरंट एलपीजी सिलेंडरमुळे कमर्शियल वापरासाठी जी एलपीजी सिलेंडर वापरली जात होती ती पूर्णपणे ठप्प झालेली आहेत, बंद पडलेली आहेत। मात्र फुटपाथवरती छोटे मोठे स्टॉल लावून जे आपले उदरनिर्वाह करतात अशा व्यावसायिकांनी मात्र पर्यायी साधनांचा वापर करायला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतो एलपीजी परिसरामध्ये आता आपण आहोत आणि गॅस सिलेंडर संपल्यानंतर चहावाले आहेत, नाश्तावाले आहेत, त्यांनी आता गॅसच्या ऐवजी कोळशावरती चालणाऱ्या या शेगड्यांचा वापर करायला सुरुवात केलेली आहे। सध्या आपण पाहतोय हे नवीन इक्विपमेंट किंवा नवीन साधन सामग्री सगळ्या फुटपाथवरती प्रामुख्याने पाहायला मिळते आहे आणि आपण अशा एका चहावाल्या जेव्हा आहोत जिथे कोळशावरती सध्या पूर्णपणे त्याचा व्यवसाय सुरू आहे आणि याच कोळशाच्या आधारावरती ही शेगडी चालवली जाते आणि त्यानंतर चहाची टपरी सुरू असल्याचा